नमस्कार. लाडकी बहीण योजनेत मोठा ट्विस्ट. केवायसी न झालेल्या काही लाडक्या बहिणीला जानेवारी महिन्याचा हप्ता मिळालेला आहे. पण सगळ्याच लाडक्या बहिणीला हप्ता मिळालाय का हे आज जाणून घेणार आहोत. या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे नवीन अर्ज सुरू होणार का, म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचा आहे. अनेक लाडक्या बहिणीचे कॉमेंट्स येत होते की सर आमची केवायसी झालेली नाही, सर आमच्या केवायसी मध्ये चूक झालेली आहे, मग आम्हाला जानेवारी महिन्याचा हप्ता मिळणार का. पण आता जे जानेवारी महिन्याचं वितरण झालं त्याच्यामध्ये असं दिसून आलेलं आहे की ज्या लाडक्या बहिणीची केवायसी झालेली नव्हती त्या लाडक्या बहिणीला पण जानेवारी महिन्याच्या हप्त्याचं वितरण झालेलं आहे. सगळ्याच लाडक्या बहिणीला नाही, पण तुरळक लाडक्या बहिणीला या जानेवारी महिन्याचं वितरण झालेलं आहे. त्यांची केवायसी पण झालेली नव्हती. बऱ्याचशा अशा लाडक्या बहिणी पण आहेत त्यांची केवायसी झाली होती पण त्यांची केवायसी करताना चूक झाली होती. पण त्या लाडक्या बहिणीसाठी अट अशी होती की जानेवारी महिन्याच्या वितरणाच्या अगोदर त्यांना त्यांची केवायसी दुरुस्ती करून घ्यायची होती. ज्या लाडक्या बहिणीची केवायसी करताना चूक झाली होती त्या लाडक्या बहिणींनी जर जानेवारी महिन्याच्या वितरणाच्या अगोदर त्यांची केवायसी मध्ये झालेली चूक दुरुस्त केली असेल तर त्या लाडक्या बहिणीला पण हप्ता मिळालेला आहे. कारण मी स्वतः बऱ्याच लाडक्या बहिणीची केवायसी मध्ये दुरुस्ती केली होती आणि त्या लाडक्या बहिणीचे मला मेसेज आले आहेत की सर तुम्ही केवायसी मध्ये दुरुस्ती करून दिलेली आहे आणि मला जानेवारी महिन्याचा हप्ता मिळालेला आहे. आणि त्या लाडक्या बहिणीला जानेवारी महिन्याचा हप्ता वितरित झालेला आहे, त्यांच्या खात्यामध्ये पैसे पण जमा झालेले आहेत. तुम्हाला पण जर लाभ मिळालेला असेल तर कॉमेंट्स करून नक्की सांगायचे आहे. जर लाडक्या बहिणींनो तुम्ही केवायसी दुरुस्ती केली आहे आणि तुमच्या फॉर्मच्या स्टेटस मध्ये अप्रुव्हल असे दाखवत असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता मिळणार आहे, म्हणून काळजी करायची गरज नाही. आणि ज्या लाडक्या बहिणींनी आतापर्यंत केवायसी दुरुस्ती केलेली नाही, म्हणजे ज्या लाडक्या बहिणीची केवायसी चुकलेली होती त्या लाडक्या बहिणींनी जर आतापर्यंत केवायसी दुरुस्ती केली नाही तर त्या लाडक्या बहिणींनी 31 मार्च पर्यंत आपली केवायसी दुरुस्ती करून घ्यायची आहे. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्या लाडक्या बहिणीची केवायसी झालेली नाही, ज्या लाडक्या बहिणी परित्यक्त आहेत अशा लाडक्या बहिणीला पण सरकारने केवायसी पोर्टल चालू करून द्यावं आणि त्यांना केवायसी करण्याची सरकारने संधी दिली पाहिजे, अशी मागणी मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून करत आहे. आणि ज्या लाडक्या बहिणी परित्यक्त आहेत त्या लाडक्या बहिणीला काहीतरी सरकारने दुसरं ऑप्शन उपलब्ध करून दिलं पाहिजे. कारण त्या लाडक्या बहिणीचे पती त्यांना सोडून गेलेले आहेत, म्हणजे त्यांचे पती त्यांच्या जवळ राहत नाहीत आणि त्यांना आधार कार्ड कोणाचा द्यायचा असा प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणजे त्या लाडक्या बहिणीचा डिवोर्स झालेला नाही तरी पण ते त्यांच्या पतीपाशी राहत नाहीत, एकल महिला आहेत. त्यामुळे मी सरकारला विनंती करत आहे त्या लाडक्या बहिणीला पण काहीतरी ऑप्शन उपलब्ध करून सरकारने दिलं पाहिजे आणि त्या लाडक्या बहिणीला केवायसी करण्याची संधी सरकारने दिली पाहिजे. कारण बऱ्याचशा अशा लाडक्या बहिणी आहेत त्यांचा लाभ बंद झालेला आहे त्यांची केवायसी झाली नसल्यामुळे. म्हणून मी सरकारला विनंती करतो की ज्या लाडक्या बहिणीची केवायसी झालेली नाही त्यांच्यासाठी पोर्टल सुरू करून द्यावं आणि ज्या लाडक्या बहिणी परित्यक्त आहेत, एकल महिला आहेत, त्यांच्यासाठी पण सरकारने काहीतरी ऑप्शन उपलब्ध करून दिलं पाहिजे, म्हणजे त्यांना केवायसी करता येईल आणि त्यांना लाडकी बहीण योजनेचा पुढील लाभ मिळत राहील. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या लाडक्या बहिणी आतापर्यंत पात्र असूनही अर्ज करू शकल्या नाहीत, म्हणजे ज्या वेळेस लाडकी बहीण योजनेचे अर्ज निघाले होते त्यावेळेस त्या लाडक्या बहिणीला अर्ज करता आलं नव्हतं, अशा लाडक्या बहिणीला नवीन अर्ज सरकारने सुरू केलं पाहिजे. कारण बऱ्याचशा लाडक्या बहिणीचे मला कॉमेंट्स येत आहेत ज्या वेळेस लाडकी बहीण योजना आली, सरकारने लाडकी बहीण योजना जाहीर केली त्यावेळेस आम्हाला फॉर्म भरता आला नाही, पण आता आमची फॉर्म भरण्याची इच्छा आहे, आम्ही या योजनेसाठी पात्र आहे, तरी पण आम्हाला फॉर्म भरण्याची सरकारने संधी दिलेली नाही.
मग मी सरकारला आता विनंती करत आहे की ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत पण त्यांनी ज्यावेळेस लाडकी बहीण योजना आली त्यावेळेस फॉर्म भरू शकला नाही, म्हणून सरकारला विनंती आहे नवीन फॉर्म भरण्यासाठी सरकारने संधी द्यावी. कारण बऱ्याचशा अशा लाडक्या बहिणी आहेत त्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, कारण त्या लाडक्या बहिणी पात्र आहेत तरी पण त्यांनी फॉर्म भरला नव्हता. म्हणून आता सरकारला विनंती आहे नवीन फॉर्म सुरू करा आणि ज्या लाडक्या बहिणी या योजनेपासून वंचित आहेत त्या लाडक्या बहिणीला नवीन फॉर्म भरण्याची सरकारने संधी दिली पाहिजे. अशा 3 मागण्या मी सरकारकडे करत आहे. म्हणून लाडक्या बहिणींनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे, कारण लाडक्या बहिणींनो असे मुद्दे मी सतत आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारकडे मांडत राहतो. म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे. आणि लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आज इथंच थांबू. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन अपडेट घेऊन. नमस्कार.